टाकतात. हा कचरा सर्व गोळा करून आम्ही कचरा कुंडीमध्ये टाकणार आहोत. कचरा कुंडीत न टाकता आपल्या गावात घंटागाडी येते त्याच परिसरात स्वच्छ राहते. आणि घंटागाडी आल्याच्या नंतर त्यामध्ये जे प्लास्टिकचे कागद आहेत ते आम्ही त्याच्यामध्ये टाकणार आणि जो पालापाचोळा आहे तो कचरा कुंडीमध्ये टाकणार. त्या कचरा कुंडीमध्ये टाकल्यानंतर तिथे शालेय पोषण आहाराचं उरलेलं अन्न व इतर पालापाचोळा पडल्यामुळं आपल्याला तिथं सेंद्रिय खत निर्माण होईल आणि ते सेंद्रिय खत निर्माण झाल्याच्यानंतर विद्यार्थ्यांद्वारे ते घेतलं जाईल आणि आपल्या परिसरामध्ये जे झाडं लावलेले आहेत त्या झाडांना आपण ते खत थोडं टाकल्यामुळे त्यांची वाढ चांगल्या रीतीने होईल. झाडांची वाढ झाल्यामुळे आपल्याला इथला सगळ्या शाळेचा परिसर हा हिरवागार दिसेल व त्या झाडांपासून आपल्याला स्वच्छ भारत